नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। शिक्षक पदभरतीबाबतची ऑफिशियल वेबसाईट आहे mahateacherrecruitment.org। ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला दोन टॅब दिसतील। उजव्या हाताला सध्या चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याचं नाव आहे पवित्र पोर्टल 2022 शिक्षक भरती। तर पवित्र पोर्टल 2022 वर क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर नवीन जी पेज येतं त्याच्यामध्ये एक मधल्या भागामध्ये लाल अक्षरात न्यूज बुलेटिन लिहिलेलं असतं। त्या न्यूज बुलेटिनवर क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एकदम फ्रेश, आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजीच शिक्षक पदभरतीबाबत एक प्रेस नोट आलेली आहे। प्रेस नोट, तर न्यूज बुलेटिन म्हणू आपण, लॅटेस्ट न्यूज म्हणू। पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंटबाबतची लॅटेस्ट प्रेस नोट आहे। काय आहे भाऊ त्याच्यात? पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षण सेवक शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा। आता गेले कालपासून ही नवीनच बातमी न्यूज मीडियामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे, बघायला मिळत आहे। त्याच्याशी संबंधित खुलासा काय केले पाहूया। एकूण किती पॉईंट आहेत? 7 पॉईंट आहेत। पहिला पॉईंट, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 21,678 रिक्त पदासाठी एकूण 19,986 पदाकरिता पात्र उमेदवाराची शिफारस करण्यात आली आहे। छान आहे। पॉईंट नंबर 2, शासन निर्णय दिनांक 19 जून 2013 अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन पत्र दिनांक 25 जानेवारी 2024 अन्वये निर्देश आहेत। तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत। सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। पॉईंट नंबर 3, या संदर्भात दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नेटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत। पॉईंट नंबर 4, त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे। पॉईंट नंबर 4, एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे। ध्यानात आलं? कालपासून जी न्यूज मीडियामध्ये जी चर्चा चालू आहे की शिक्षण सेवकाला शिक्षण कालावधी त्या 3 वर्ष झाल्यानंतर त्यांची एक्झाम घेण्यात आली आहे, ती फक्त ह्या इंग्रजी सेमी इंग्रजी मीडियमच्या शिक्षणाकरता आहे, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकरता आहे। ठीक आहे, इंग्लिश मीडियम करता आहे ते मराठी माध्यमाकरता नाही। ठीक आहे, आणि एकदा पॉईंट वाचू। एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे। इंग्रजी मीडियमच्या, इंग्रजी DED, इंग्रजी BEd, असं जे इंग्रजी माध्यमातून DED BEd झाले त्यांच्यासाठी आहे। ठीक आहे, पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या अन्य अभियोगाधारकांचा काहीही संबंध नाही असे असताना वस्तुस्थितीची कोणती खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमाद्वारे काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे। इथं क्लिअर केलेलं आहे, फक्त इंग्रजी DED, इंग्रजी BEd करून तिची प्रेफरन्स दिलेली होती इंग्रजी माध्यमांच्या शाळांकरताचे, झडपी शाळांकरताची, त्या शिक्षकांची शिक्षण सेवकांची 3 वर्षानंतर परीक्षा होणार आहे। ठीक आहे, बाकीच्या मराठी माध्यम इतर माध्यमांची नाही होणार। इथं खुलासा झालेला आहे। पुढे, साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कारवाई संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। इथे क्लिअर झाले साधन व्यक्तीबाबत। साधन व्यक्तीला बी स्पेशलिस्ट लागणार आहे त्याच्याबाबत। साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर
अद्याप निर्णय झाला नाही. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल. ठीक आहे. थोडक्यातच काय, साधन व्यक्तीचे पदसुद्धा भरण्यात येणार आहेत. आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. कदाचित साधन व्यक्तीची त्यांनी वेगळी परीक्षासुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. साधन व्यक्तीकरता वेगळे काही निकष लावू शकतात, परीक्षा घेऊ शकतात. तयारीत राहायचं आपल्याला. शेवटचा पॉईंट, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेसनेटद्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात. त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन माननीय मंत्री शिक्षण यांनी केलेलं आहे. ठीक आहे. 2 दिवस झाले जी चालू होतं ती आता ह्यानं खुलासा झालेला आहे. आपल्या शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक प्रक्रियेत असणाऱ्या मित्रमैत्री नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.